तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र करे दान, मन पवित्र करे हरि भजन, त्रिविध ताप कल्याण। शरीर पवित्र, भगवंताच्या कथेमध्ये शरीर पवित्र होतं आणि खरं जर मन जर पवित्र करायचं असेल, मन हे मलिन आहे, मन जर पवित्र करायचं असेल तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। जग उजियारा जब जब फैला, तन उजियारा हो। जग से चाहे भागल तानी, इस मन से भाग न पाए, तोरा दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, कहलाए। तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए। आरशासारखं सत्य बोलणारं जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही। आरसा एवढा खरा बोलतो महाराज, एवढा आरसा खरा बोलतो। आरशापुढे उभं राहा तुम्ही। आमच्या महाराजांचा आवडता दृष्टांत आहे। एक म्हातारी, जवळ्याची नव्हती ती, शेगावची होती। आता तुम्ही म्हणाल शेगावची असतं, म्हातारी इथं आहेत, बरेच नातेवाईक इथल्या इथंच असते आपलं। पण पहा, एक म्हातारी आपल्या मंगळवारच्या बाजारामध्ये शेगावला गेली। ते कटलरीचे दुकान असतात पहा, छोटे छोटे कटलरीचे दुकान। एक आजी गेली, हो दादा, काय आजी, मला चांगला आरसा दाखव। आजीला आरसा दाखवला। केवढ्याचा रे बाबा हा? सांगितलं, आजी हा आरसा 20 रुपयाचा। आजीनं असं बघितलं, चांगला दाखव। दुसरा आरसा दिला आजीच्या हाती, बघितलं, केवढ्याचा रे हा? म्हणे 30 रुपयाचा।
नाक हे असं मुरडायचे, मला नाही मुरडता येत ते नाक. हा पण आरसा चांगला नाही. दिला. दुसरा दाखव. हा केवढ्याचा? म्हणे 50चा. त्याच्यातही पाहिलं. फेक म्हणे तुझे आरसे तिकडे. म्हणे झालं काय आजी? 50 वर्षापूर्वी 2 रुपयाचा आरसा घेतला होता म्हणे मी, अशी दिसायची सफरचंदासारखी. तुझा 100 रुपयाचा आरसा म्हणे. काय कामाचा रे? माझे सर्व गालफड बसलेले दिसतात म्हणे, सर्व चेहऱ्यावरती वळ्या पडलेल्या दिसतात. 2 रुपयाचा आरसा घेतला होता म्हणे 50 वर्षापूर्वी. कुठं घेतला होता आजी? म्हणे इथंच घेतला होता बाजारामध्ये. आता खरं लक्षात आलं तुमच्या. आरसा हा खरं बोलतोय. जसं असेल तसं स्वरूप आरसा दाखवतोय. 50 वर्षापूर्वी तीच म्हातारी, अरे 2 रुपयाचा नाही, फुकटचा आरसा. आरसा 1000चा असो, 10,000चा असो, अगर 1 रुपयाचा असो, त्या आरशामध्ये त्या आरशाचा स्वभाव आहे. जसं असेल तसं दाखवणे हा आरशाचा स्वभाव आहे. आरसा खरं बोलतो. जसं तुमचं मन असेल तसंच त्या आरशामध्ये दिसतं. आणि म्हणून हे मन आधी, या मन हे मलिन झालेलं आहे, त्याआधी स्वच्छ करावं लागेल. हे मन जर स्वच्छ करायचं असेल तर माझ्या भोलेनाथाची कथा श्रवण करावी लागेल. हे मन जर स्वच्छ करायचं असेल, या मनाला माझ्या भोलेनाथाच्या चरणाजवळ नेऊन ठेवावं लागेल. चरणाचा साक्षात्कार झाल्याशिवाय मन पवित्र होत नाही. अनेक अभंग पाहिल्या जातील. तुकोबरा अनेक अभंगामध्ये माझे चित्त तुझे पायी, 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 माझे चित्त तुझे पायी. हो राहोईसे करी काही, राहो ऐसे करी काही, हो धरोनी आबाही, धरोनी आबाही, भवहतारी दातारा, भवहतारी दातारा, भवहतारी दातारा, भवहतारी दातारा. हो माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी, हरि बोल. राहो ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी, राहू ऐसे करी काही, हो धरोनी आबाही, भवहतारी दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी. अर्थात हे चित्त भगवंताच्या चरणावरती स्थिर करावं लागेल. हे मन पवित्र होईल. मन जर पवित्र करायचं असेल तर भगवंताच्या चरणावरती त्या मनाला न्यावं लागेल.
चित्त तुझे पाही डोळा रूपाचे ध्यान आणि अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. भगवान शंकराच्या, भगवान विष्णूच्या, भगवान नारायणाच्या चरणावरती हे चित्त त्या ठिकाणी नेऊन या चित्ताचा त्या ठिकाणी मुक्काम करावा लागेल, मुक्काम ठोकावं लागेल, स्थिर करावं लागेल. मग हे असणारं मन चित्त भगवंताच्या चरणावरती स्थिर होईल. आणि एकदा का स्थिर झालं ना मन, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. आता मन कुठं धावणार नाही. भगवंताच्या चरणावरती एकदा स्थिर झालं की ते मन कुठं धावत नाही. भगवान शिव हर हर मागचे झोपल्यासारखे वाटत होते. मागचे म्हणतील आमच्यावर आरोप करायचा नाही, आम्ही झोपलो नाही. पहा, शिव आणि शंकर. शिव म्हणजे कल्याणम करोति इति शिवम, जीवनाचं कल्याण करणारं तत्व म्हणजे शिव. आणि शंकर शुभम कल्याणम करोति इति शंकर. हा भगवान शंकर जीवनाचं कल्याण करणारी देवता. पण या देवतेला भान राहत नाही, जसं कथा करताना आपल्यालाही भान नसतं. भगवान भोळा आहे, किती देतोय हेही कळत नाही. त्या रुद्रासुराने कठोर साधना केली आणि त्या रुद्रासुराने देवाला मागितलं, देवा ताज भस्म तुला आणून देण्यासाठी मला असा वर दे, जिथं हात ठेवील ते वस्तू भस्म होईल. भगवंताने तथास्तु केलं. उठला सुटला, जो दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न त्या भस्मासुराचा. त्याचा हात जिथं पडलं ती वस्तू भस्म व्हायला लागली. सर्व लोक त्याला भस्मासूर नावाने ओळखायला लागले. भस्मासूर, आता रुद्रासूर कोणी त्याला ओळखत नव्हतं, भस्मासूर नावाने ओळखायला लागले. आणि म्हणून लोक त्याला भयभीत झाले, घाबरायला लागलेत सर्व. एक दिवस नारद महाराजांची भेट झाली. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. हरि बोल. नारायण नारायण आली की सेवा श्रीमन्नारायण देतो बाबा. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण. आपल्याही गावामध्ये बरेच नारायण असतील ना, ते नगद नारायण असतात. हा, नारायण असतात ते आले म्हणजे कार्यक्रम बी घडला. असे नारायण भरपूर गावात असतात.
नारद महाराज झाले. नारदानी ठिणगी टाकून दिली. तो भस्मासूर नारदाकडे निघाला. थांबा महाराज, थांबा महाराज. नारद म्हणले नाही नाही नाही, मी थांबणार नाही. भस्मासूर पाठीमागे पडतो. नारद महाराज पुढे चालतात. नारद महाराज थांबतात. नारद भस्मासुराला एक सुंदर असा विचार सांगतात. भस्मासुरा, आता ज्याला डोकंच नाही भस्मासूर आहे तो, आणि या जगाच्या पाठीवर सर्वात चतुर जर कोण असेल ते नारद भगवान आहेत. सर्वात चतुर. नारदाने सांगितलं, भस्मासुरा, अरे किती वर्ष गुलामगिरी करणार? झाडाखाली झाड मोठं कधी होत नाही. तू एवढा मोठा आहेस, ज्या वस्तूवर हात ठेवशील ती वस्तू भस्म होती, एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे, आणि किती दिवस गुलामगिरी करायची त्या शंकराची? अरे जा, त्याच्याच डोक्यावर हात ठेवून मोकळा हो. दिलं त्याच्या डोक्यामध्ये भरून. तो भस्मासूर विचार करण्याची क्षमताच नाही, पण त्याच्या मनामध्ये आणखी एक लालसा इच्छा निर्माण झाली. या जगाची जगन्माता विश्वेश्वरी पार्वती आईसाहेब, पार्वती आईसाहेबाला त्यांनी एक दिवस बघितलं. भगवान शंकराच्या दर्शनाला गेला. पार्वती आईसाहेब फुलं घेऊन भगवान शंकराच्या पूजेसाठी निघालेल्या. ती स्त्री पाहिली आणि ती स्त्री आपल्याला मिळावी ही मनामध्ये इच्छा निर्माण झाली. ती स्त्री दुसरी कोणी नसून जगन्माता पार्वती आहे. ज्या ठिकाणी दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर गेली, समजायचं आपला विनाश निश्चित आहे. विनाश आहे. विनाश काले विपरीत बुद्धी. त्या ठिकाणी सर्वनाश आहे. भगवान शंकराच्या जवळ गेला. ताजं भस्म घेतलं. प्रभू, हे तुमच्या पूजेसाठी भस्म आणलंय. भस्म ठेवलं. भगवान भोलेनाथाला सांगितलं, प्रभू मला काहीतरी पाहिजे. भगवान भोलेनाथ म्हणले, माग, तुला काय मागायचं आहे? भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये कोणी काहीही मागा. त्याचा दरबार 24 तास खुला आहे. 24 तास भोलेनाथाचा दरबार. जाऊन पाहणं रात्री 2 वाजता. माहिती आहे त्याचा दरबार स्मशान. त्याच्या दरवाजाला कुलूप कधीच नसतं. इतर दुसऱ्या मंदिरामध्ये, कोण्याही देवाच्या मंदिरात जा, तिथं कुलूप लावलेलं असतं, पण माझ्या भोलेनाथाच्या दरबाराला कुलूपच नसतं. पहा, सुंदर विषय आहेत, पण आपल्याला वेळ अपुरा आहे, त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही. काय झालं? भगवान भोलेनाथाच्या समोर त्यांनी मागणी केली, प्रभू मला तुमची पत्नी पार्वती आईसाहेब पाहिजे. भगवान भोलेनाथ होते ते. नकार दिला. राग आला त्या भस्मासुराला. भगवान भोलेनाथाच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी पुढे सरसावला. भगवान भोलेनाथाला माहिती होतं हा वर मी दिलेला आहे. यदा कदाचित याचा हात माझ्या मस्तकावर जर पडला, भोलेनाथ जागीच भस्म होऊन जातील. भोलेनाथ पुढे पडतायत. भस्मासूर पाठीमागे पडतोय. पडता पडता भोलेनाथाने स्मरण केलं भगवान विष्णूचं. या ठिकाणी 2 कथा सांगितल्या जातात. एक, भगवान भोलेनाथ भगवान विष्णूचं स्मरण करतात. सुंदर एका स्त्रीचं, अप्सरेचं रूप धारण करून त्याला मोहिनी अवतार आपण म्हणतोय. ही एक कथा सांगितल्या जाते. आणि दुसरी, भगवान विष्णू एका बटू वामनाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी येतात. पहा, महादेव हर हर, ऐसी बात है. हो भोला सब दुख काटो मारा. हो शिव शंकर जपु तेरी माला. हो भोला सब दुख काटो मारा.
श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे सर्व ओळखीच आहे. एक बेल का पत्ता. तुम्ही लय हुशार आहे, पण जवळ्यातल्या माता नसतील एवढ्या हुशार, पण शेगावातल्या माता लय हुशार आहे आमच्या. पण ही स्वार्थी भक्ती आहे. तो भोळा आहे, ते दैवतच भोळा आहे. कोणाला द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं, किती द्यावं की नाही द्यावं हे माझ्या भोलेनाथाला कळत नाही. ते अवडंबर आहे, दिगंबर आहे आणि भोळ दैवत आहे. भगवान विष्णू एका वामनाचं रूप धारण करतात, बटूचं रूप धारण करतात. त्या भस्मासुराच्या समोर येतात. ए भस्मासुरा. अरे भोलेनाथाच्या पाठीमागे लागला, पण ज्याच्यासाठी लागला तो खरा, तुझा वर जो मिळालेला तो खरा आहे का जरा तपासून तरी पहा. म्हणजे मी आताच सांगितलं तुम्हाला, देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. हो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मला काय सांगायचं आहे, चतुरा तो शिरोमणी. भगवंत चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. आणि शिरोमणी असणारा भगवंत आपली चतुरता सिद्ध करण्यासाठी बटू वामनाचं रूप धारण करतोय आणि भस्मासुराला म्हणतोय, ए भस्मासुरा, अरे तुझ्याकडे जो वर आहे तो तपासून पहा. बऱ्याचशा गाड्या लांब जाऊन आलेल्या आहेत, त्या जागेवरही आणावे लागतात. भगवान भस्मासुराला म्हणतात, भस्मासुरा, अरे तुझ्या हातामध्ये खरंच ती ताकद आहे का, शक्ती आहे का, जरा तपासून पहा. म्हणले कशी. अरे स्वतःच्या डोक्यावर ठेवून बघ, तपासून पहा. भगवान विष्णू आहेत ते. ही एक कथा सांगितल्या जाते. भस्मासूर म्हणतो, मला का वेडा समजतोस. अरे माझ्या डोक्यावर हात ठेवून मी स्वतः भस्म होईल ना. अरे थोडासा चटका लागला की काढून घे, थोडस गरम लागेल काढून घ्यायचा, मग ठीक आहे. हात त्यांनी भस्मासुराने असा जवळ जवळ आणला. भगवान विष्णू आहेत. भगवंतानी सूक्ष्म रूप धारण केलं, जाऊन त्याच्या हातावर उडी मारली. त्याचा हात डोक्यावर टेकला आणि तिथं भस्मासूर भस्म झाला. ही एक कथा आहे. दुसरी कथा, एका मोहिनीचं रूप धारण करून अतिशय सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या भस्मासुराच्या जवळ गेली. समोर पाहिलं, भस्मासुराने अतिशय सुंदर अशी रूपवान स्त्री दिसली. प्रेमामध्ये पडला त्या स्त्रीच्या, आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर भगवान शंकराला सोडून दिलं, त्या स्त्रीच्या पाठीमागे धावला आणि स्त्रीच्या पाठीमागे धावला. स्त्री जागेवर थबकली, थांबली. तो भस्मासूर आला. त्या स्त्रीला म्हणतोय, कसा तू कोण आहेस मला माहिती नाही, पण मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. त्या स्त्रीने सांगितलं, मी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः भगवान शंकराची पत्नी पार्वती आहे. पहा, मोहिनी म्हणतात मला. त्या पार्वतीला पाहिल्याबरोबर त्या जिच्या प्रेमामध्ये पडलेला होता तीच आता समोर आलेली आहे. पण ती पार्वती म्हणते, माझा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. ऐका, कथा गोड आहे, या कथेतला भाव घ्या. भस्मासुराला म्हणते, भस्मासुरा, तू खरंच माझ्यावर एवढं प्रेम करतो रे. कोण म्हणते? पार्वती. हो, मला तू खूप आवडतेस. दोघांचा संवाद आहे. पार्वती म्हणते, खरंच जर मी तुला आवडत असेल तर मीही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर भस्मासूर आनंदाने नाचायलाच लागला. ज्याच्यासाठी एवढी धावपळ करतोय ती सहज प्राप्त होते. आनंद झाला त्याला आणि मन मोकळं करून तिच्यासोबत संवाद करायला लागला. पार्वती, मला एक सांग, तुला खरंच मी आवडतो? हो.
मग असं तू त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की त्याच्यासोबत तू लग्न केलं? ना त्याच्याजवळ गाडी, ना घोडी, ना घर, ना दार. हा? असं त्याच्यामध्ये पाहिलं तरी काय की तू त्याच्यावरती काय म्हणता आजच्या काळामध्ये फिदा. त्याच्यावर एवढी फिदा झाली, त्याच्यासोबत लग्न केलं, हे कशासाठी? असं काय पाहिलं तू त्याच्यामध्ये? ईश्वर सत्य है, क्या बात है. सत्य ही शिव है, शिव है. जागो उठ कर देखो, जीवन ज्योत जागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम, हो सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. राम अवध में, राम अवध में, काशी में शिव काना, वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में राधा मोहन शरणम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम. भगवान सत्य आहे आणि सुंदर आहे. पहा, पार्वती आईसाहेब भस्मासुराला म्हणतात तो भगवान शिव सत्य आहे आणि सुंदर आहे. तो सुंदर असू दे. भस्मासुर म्हणतो आईसाहेब, पार्वती आईसाहेब कसा म्हणेल? पार्वती सुंदर आहे, असं काय सुंदरता आहे त्याच्यामध्ये? ना त्याला कपडा, ना त्याला राहायला घर. बरं, घर नाही, घरकुल भेटतही नाही. तो कुठल्या योजनेत बसत नाही, ना संजय गांधी, ना निराधार, कुठल्या योजनेत बसत नाही. असं तू त्याच्यामध्ये काय पाहिलं की त्याच्यासोबत लग्न केलं? पार्वती आईसाहेब गोड उत्तर देतात. पहा, पार्वती आईसाहेब भस्मासुराला म्हणतात, भस्मासुरा मी त्याच्यात काय पाहिलं सांगू? तो कशातच बसत नाही, पण तो नाचतो फार सुंदर, त्याला डान्स फार चांगला येतो. भारतरत्न पुरस्कार मिळालाय त्याला. अरे विश्वरत्न, विश्वरत्न पुरस्कार नाही, पण विश्वात त्याच्यासारखा डान्सरच नाही. नाचतोय खूप सुंदर, त्याचं नाचणं मला आवडलं आणि म्हणून मी त्याच्यासोबत लग्नासाठी तयार झाले. एवढा सुंदर नाचतो? हो. तू जर त्याच्यासारखं नाचून दाखवशील ना, इथंच ही फुलमाळ घेईल आणि तुझ्या गळ्यात टाकून देईल.
नाचून दाखव मला. नाचायला लागला. पार्वतीला विचारतो तुला नाचता येतं म्हणे. आता त्याच्यासोबत संसार करता करता थोडं नाचणं शिकली. पार्वती ऐसा म्हणता संसार करता करता थोडं नाचणं शिकली. मग तू जर मला माझ्यासारखं नाचून दाखवशील तर तुझ्यासोबत लग्न करायला मी तयार आहे. तुझ्यासारखं ठीक आहे. पार्वती आईसाहेबांनी डान्स सुरू केला. नाचणं सुरू केलं. आधी पाय थरथरायला लागलेत. मग गुडघ्यातून पाय थरथरायला लागलेत, वाकायला लागलेत, कंबर हालायला लागली, हात हालायला लागलेत. आणि हालता हालता तो हात माझ्या पार्वतीनं स्वतःच्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि भगवान भस्मासुर त्या ठिकाणी भस्म झाला. हर हर. भस्मासुर या ठिकाणी भस्म झाला. ज्या संसारामध्ये आपण जीवन जगतो ना मायबाप, माझ्या भोलेनाथाने विष पिलं. विष या संसारामध्ये प्रत्येक जीवाला विष प्यावं लागतं. येता जाता आपली पत्नी ही आपल्याला दररोज विष पाजते. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावात नाही पत्नी पाजत. विष नाही पाजत. येता जाता टोमणे देणं म्हणजे विषच आहे ना. हो, जेवायला बसले, पतिराज आले शेतातून नोकरीवरून, हातपाय धुतले, गरम पाणी देते. एवढं गरम देते की पायाला फोडं येतात. आणि ते फोडं कशामुळे येतात? शेजारणीनं 2000चा शालू आणलेला असते, बाकी काही नाही. आता लग्नाचा सीझन चालू झाला. बरं, आता परिस्थिती अशी झाली मायबाप, लोकांना भांडता येत नाही. त्याचं कारण आहे एसटी झालेली आहे अर्ध्या तिकिटाची. या बाया कधी राग भरतात आणि कधी गाडीत बसतात. त्याच्यामुळे लोक भांडत सुद्धा नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की. संसार चांगला व्हावा असं वाटत असेल, 3 गोष्टी संसारामध्ये महत्वाच्या आहेत. ज्याला संसार चांगला करायचा असेल त्याचा हात गरम असला पाहिजे, पाय नरम असला पाहिजे, डोकं शांत असलं पाहिजे. भगवान शंकराकडे 3ही हे विषय आहेत. भगवान शंकराचे हात गरम आहेत. हातामध्ये त्रिशूल आहे. काम, क्रोध आणि लोभ भगवान शंकराने 3ही वस्तूवरती, 3ही विषयावरती ताबा मिळवलेला आहे. अर्थात हात गरम आहे. डोकं शांत आहे. डोक्यावरती गंगा धारण केलेली आहे. भगवान चंद्र, त्या चंद्राचं शीतल चंद्र आपल्या डोक्यावर धारण केलेलं डोकं शांत आहे. आणि भगवंताचे पाय नरम आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्याला संसार चांगला करायचा असेल त्यांनी भगवान शंकराची आराधना करा. भगवान शंकराने जे अलंकार धारण केलेले आहेत त्या अलंकाराचा विशेषत्वाने त्याचा अभ्यास करा. भगवान भोलेनाथांनी हे अलंकार का म्हणून धारण केलेत? अरे संसार जरी करायचा असेल तरी भोलेनाथ कशा पद्धतीने तुम्हाला संसार करावा हे शिकवतात. पहा, जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला जाणं आहे. एक सुंदर गजल आहे पहा. ये लह दे अपनी मिट्टी से कह दे, ये लह दे अपनी मिट्टी से कह दे कि दाग लगने न पाए कफन से. आज ही हमने, आज ही हमने, आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हम नहाए हुए हैं, आज ही हमने, आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हम नहाए हुए हैं, आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हम नहाए हुए हैं, आज ही
लहद अपनी मिट्टी से कह दे, दाग लगने न पाए चमको। लहद अपनी मिट्टी से कह दे, दाग लगने न पाए चमको। आज ही हमने बदले कपड़े, आज ही हम हरि बोल। लह दे अपने मिट्टी से कह दे कि दाग लगना न पाए कफन से। आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हम नहाए हुए हैं इश्क में। हम पुढचं काही होत नाही। पहा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का। जिंदगी कोई कहता है पुत्र परिवार है मेरा, कोई कहता है माल खजाना है मेरा।